to all 11th standard student in subject biology. Then in last lectures completed the and now we start the topic is the nomenclature, and then completed the topic is the vernaculum, local names and common names. Okay, so now in this lecture we will start the second topic is the scientific names. Scientific names मध्ये बघणार आहे टू ओव्हरकम द डिफिकल्टीज राईज बाय कॉमन नेम्स. ज्या काही डिफिकल्टीज येत होत्या कशामध्ये कॉमन नेम्समध्ये, अँड देन सायंटिस्ट हॅव गिव्ह सायंटिफिक नेम्स टू ऑल द कॉमन ऑल नोन द ऑर्गॅनिझम्स. म्हणजे त्या ठिकाणी काय म्हटलं ते ज्या काही डिफिकल्टीज येत होत्या पर्टिक्युलरली कॉमन नेम्समध्ये, सो सायंटिस्ट काय केलं गिवन द सायंटिफिक नेम्स. मीन्स त्या ठिकाणी ज्या डिफिकल्टी कॉमन नेम्स होत्या त्याच्यामुळे त्यांना एक सायंटिफिक नेम देण्यात आले टू ऑल द नोन ऑर्गॅनिझम्स. जे काही ऑर्गॅनिझम्स असेल त्यांच्या कॉमन नेममध्ये डिफिकल्टी येत होत्या म्हणून त्यांना एक सायंटिफिक नेम देण्यात आलं पर्टिक्युलर त्या ऑर्गॅनिझम्सला. अँड दीज आर द सिस्टमॅटिक दस प्रोव्हाइड द means for international communications. and these are the systematic, ते जे असतात ते सिस्टमॅटिक्स काय प्रोव्हाइड करतात मीन फॉर द इंटरनॅशनल कम्युनिकेशनसाठी, आणि जे सायंटिफिक नेम असते ते यूज केले जाते फॉर द पर्टिक्युलर इंटरनॅशनल कम्युनिकेशन्स. ओके, सो द इनिशियली द polynomial system was used, but Carl Linnaeus used the binomial system. इनिशियली यूज करण्यात आली होती पॉलिनॉमियल सिस्टीम, बट डेट कार्ल लिनस जे होते कार्ल लिनसने यूज केली बायनॉमियल सिस्टीम ऑफ द नॉमेनक्लेचर. ही इंट्रोड्यूस दिस सिस्टीम हॅज बीन बुक स्पेसिस प्लॅन्टेरियम. ही इंट्रोड्यूस केलं त्यांनी सिस्टीम इन हिज बुक स्पेसिस प्लॅन्टेरियम, पब्लिश केली 1753 मध्ये. ओके, सायंटिफिक नेममध्ये का बरं सायंटिफिक नेम यूज करण्यात आलं, कारण की जे कॉमन नेम यूज करण्यात आले होते त्याच्यामध्ये बऱ्याच डिफिकल्टी होत्या. ओके, त्याच्यामुळे सायंटिस्टने सायंटिफिक नेम देण्यात आलं पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम्सला. त्याच्यामुळे सगळ्या इंटरनॅशनल कम्युनिकेशन्समध्ये सायंटिफिक नेम सिस्टमॅटिकली सायंटिफिक नेम यूज करण्यात आले होते. आणि जेव्हा इनिशियली स्टार्टिंग झाली होती तेव्हा पॉलिनॉमियल सिस्टीम यूज करण्यात आली होती, बट कार्ल लिनियस जे होते त्यांनी इंट्रोड्यूस केलं बायनॉमियल सिस्टीम नॉमेनक्लेचर, अँड ही इंट्रोड्यूस केलेलं आहे त्यांनी बुक स्पेसिस प्लॅन्टेरियममध्ये पब्लिश केलं 1753 मध्ये. ओके, सो द इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटनिकल नॉमेनक्लेचर, जो काही इंटरनॅशनल कोड होता ऑफ द बॉटनिकल नॉमेनक्लेचरचा हॅज बीन सेट अप टू कन्फर्म द सायंटिफिक नेम्स. जो काही इंटरनॅशनल कोड होता ऑफ द बॉटनिकल नॉमेनक्लेचरचा हॅज बीन सेटअप करण्यात आला होता टू कन्फर्म द सायंटिफिक नेम्स. सायंटिफिक नेम्स कन्फर्म करण्यासाठी हा जो होता सेटअप फॉर्म करण्यात आला. पुन्हा बघा, जो काही इंटरनॅशनल कोड होता कशाचा बॉटनिकल नॉमेनक्लेचरचा तो सेटअप करण्यात आला फॉर कन्फर्म द सायंटिफिक नेम्स. सायंटिफिक नेम कन्फर्म करण्यासाठी त्या ठिकाणी इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटनिकल नॉमेनक्लेचर जे होतं यूज करण्यात आलं. ओके, हा पर्टिक्युलर कोड यूज करण्यात आला. देन नेक्स्ट इज द पॉइंट इज so according to this system the scientific name of sunflower हेलॅन्थस ॲनस, जे काही सायंटिफिक नेम होतं कशाचं ऑफ सनफ्लावरचं इज हेलॅन्थस ॲनस. देन इन द अबव हेलॅन्थस इंडिकेट नेम ऑफ द जीनस जेनरिक नेम अँड सेकंड वर्ड ॲनस डिनोट द नेम ऑफ द स्पेसिस. त्या ठिकाणी जे पर्टिक्युलर नेम होतं नेममध्ये सनफ्लावरचं नेम काय होतं त्या ठिकाणी सायंटिफिक नेम हेलॅन्थस ॲनस, आणि हेलॅन्थस ॲनसमध्ये जे काही त्याच्यामध्ये पर्टिक्युलर हेलॅन्थस काय इंडिकेट करते नेम ऑफ जीनस generic name, and second name Anus denoted by the name of the species. Okay, so in this lecture the scientific names, this topic completed. Thank you.